हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 13 जून 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास अधिक ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. दुपारी 4 वाजून 8 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनंतर धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. दुपारी 4 वाजून 8 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2 वाजून 16 मिनिटांनंतर शकुनी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ही जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आजच्या या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत छोटासा. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सत्यब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभ नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष मंद वासरे कृतिका नक्षत्रे सुकर्मा योगे वनिज करणे त्रयोदशी शोभतीत वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोपात दुरित क्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जे आहे ते जवळच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो या अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपा करून आपण या व्हिडिओ लिंकवर जाऊन ते पहावे. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये त्रयोदशी श्राद्ध आणि चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे दोन्ही तिथींचे. या दोन्ही तिथीवर यापैकी एखाद्या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी अ, आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो शिवरात्री देखील आहे. माझ्या सर्व वीरशैव बांधवांना नम्र विनंती की त्यांनी कृपा करून आपल्या इष्टलिंगाची पूजा या निषिद्ध काळामध्ये मध्यरात्री करायची आहे. मित्रांनो, महिन्यातून एकदा येणारे हे व्रत हे या वीरशैवांनाच जमण्यासारखे आहे, त्यामुळे त्यांनी ते अवश्य करावे. मित्रांनो, यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून ते उत्तर रात्री 2 वाजून 16 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहुचांडार येणारा योग असल्यामुळे अशुभ आहे. तर या काळामध्ये आपण जे काही काम कराल त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार आहे. तेव्हा आपण कृपा करून महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा. मित्रांनो या वेळेमध्ये मित्रांनो रात्री मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटानंतर अमृत योगाला सुरुवात होईल. हा चांगला योग आहे, अशुभ नाही.
अमृतासारखे फळ देणारा असा हा अमृत योग आहे मित्रांनो. तेव्हा आपल्याला याची प्रचिती घ्यायची असेल तर आपण अवश्य घेऊ शकतो मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर दुपारी 2:16 अर्थात 4:08 हजर आहे. त्यानंतर नाही, अर्थात शिवरात्रीला नाही आहे, फक्त त्रयोदशीपर्यंतच आहे. आपल्याला नव्याने काही होम येत नाही क्रमांकाने सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खात्री करा मित्रांनो स्वतः, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत, या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असतो. त्यामुळे आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अं, अपयश येणार नाही. तेव्हा धन्यवाद मित्रांनो. आता शेवटी पाहूया आपल्या या आजच्या पंचांगातील टीप. आपल्या देवघरात फक्त एकच देवता स्वरूप मूर्ती असावी, कोणत्याही देवतेची असेल. पण प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचे आहे ते स- श्री गणेशाला, गणपती बाप्पाला. देवघर आपल्याकडे असेल, देवघर आपण ठेवणार असाल तर ते देवघरामध्ये गणपती बाप्पाशिवाय देवघर नसावे. कारण कारण सुरुवात ही गणेशापासूनच होत असते आणि ही मूर्ती आपल्याला प्राणप्रतिष्ठित असावी असे शास्त्र आहे मित्रांनो. आणि त्यावर रोज आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक घ्यायचा आहे देवकाळामध्ये. तो जर आपण घेणार असाल तरच मूर्ती ठेवा, अन्यथा मूर्ती ठेवू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.